Okay, let's go. तर मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मागचा व्लॉग आवडला की नाही? जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आत्ताच मी शाळेतून आलो आणि कपडे वगैरे चेंज केले आहेत. आता मला लागली आहे खूप भूक आणि दीदी बनवत आहे जेवण. सर जेवण नाही, सँडविच. आता मला सँडविच खायचं आहे. चला बघू तर ती सँडविच कशी बनवते. चला. तर गाईस, विषय असा झाला की मी किचनमध्ये गेलो आणि दीदीने सँडविच ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि ते मेयोनीज सॉस आणि पुदिन्याची चटणी काढून ठेवलेली त्यांनी माझ्यासाठी. तरी सँडविच पण बनवून झाले. आता मी सँडविच पहिले खाऊन घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. तर गाईस, आत्ताच मी खाऊन पिऊन वगैरे झालं तेव्हा मला टाईम न भेटला व्हिडिओ बनवायला, कारण की नंतर लगेच 1:30चा क्लास होता आणि 5 मिनटं होती. तर मी खाल्लं पिल्लं आणि लगेच निघालो मी क्लासला जायला. तर मला व्हिडिओ तेव्हा रेकॉर्ड करायला पण नाही भेटली क्लासला जायची वगैरे. तर आता मी क्लासवरून आलो आहे, सँडल वगैरे काढतो आणि घरात जातो. पहिले कपडे चेंज करून घेतो आणि जरा बसतो, आराम करतो. तर गाईज, आत्ताच माझं खाऊन झालं सँडविच आणि आत्ता मस्त मी गाणी ऐकतो. ते बघा, सॉन्ग ऐकतोय. आता पोरं निघाली आहे ती माझ्या घरी यायला. आता घरी आल्यावर आम्ही आता क्रिकेट खेळायला निघणार. तुम्हाला सांगायचं विसरलो, आम्ही क्रिकेट खेळायला पण जाणार आहोत. तर पोरं आल्यावर भेटतो मी तुम्हाला. तर काहीच आता आम्ही खेळायला निघालो आहेत. माझा मित्र हर्ष आहे. अर्धी जण पुढे आहेत, त्यांना बोललं जरा तुम्ही पुढे जा. आम्ही बॅट बीट आणत होतो, मग त्यांना बॅट दिली आणि त्या कॉर्नरला सोडली की सगळ्यांना. परत घरी गेलो, गाडी ठेवली, मग हर्षला घेतली. आता आम्ही निघालो खेळायला. आता सगळी पोरं असतील तिथं, सगळ्यांची तोंड दाखवतो तुम्हाला. चला तिथंच भेटतो. 1 2 3. कुठे आहे गाडी? ती वाघ. आमची मित्रमंडळी सगळी इथं गँग करून उभी आहे. ती बघा समोर गाडी आणली आहे. गाडी कशाला आणू? चालेल, तुम्ही लोक गाडी काढत नाही, मी गाडी काढू काय? आमची मित्रमंडळ गाईस, आता आम्ही खेळायला निघतोय. तर गाईस, आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो. तिथे तुम्हाला वॉटरफॉल दिसत असेल. विचार करा, तो तिथून पाणी येतो तिथून तो, आणि इथं हा कालवा, आणि या कालव्याच्या खालून हा पाणी जातो. हा बघा, हा पाणी कसं शक्य असेल ह्याच्या खालून, या कालव्याच्या खालून तो पाणी इथं निघतो. विचार करा, काय डोकं लावलं माण. ही कुठून चाललीत? हा यांचा देशी शॉर्टकट. कुठून चाललीत बघा. मला पण पार करायला गेलं, बुडून जायला पाहिजे होतं काय. पडला. तर गाईज, आता आम्ही ग्राउंड जवळ पोहोचलेलो आहोत आणि ही बघा आमची मित्रमंडळ इथं आहेत. आणि तो लाल लाल तुम्हाला बांध दिसत असेल, तिथं आमचा ग्राउंड आहे. आणि हा बघा कॅच खेळतोय इथं रस्त्यात पण मधीत. आता आम्ही तिथे पोहोचूच. हा हर्ष इथं उभा आहे आणि ह्याला उडवणार आहे ही गाडी. बघू हर्षला उडवते का गाडी ही. बाय 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 बाय. जरा ओळखीचाच दादा आहे तो. मग आमचं टेन्शन, म्हणजे टेन्शन नाही त्याला. दुसरा कोण असतं तर आम्ही असं केलंच नसतं. त्याला ओळखीचा दादा होता म्हणून तो उभा राहिला. अरे समोर बघ, अरे समोर पोरं आहेत ती बघ तिथं ग्राउंडवर. नाही सॉरी, प्रीतम आणि तो आहे. तर गाईज, आता आम्ही TWG ग्राउंडवर पोहोचलो आहे. तुम्हाला त्यांचं म्हणजे तुम्हाला एरिया दाखवतो आता मी तो कसा आहे. आता आम्ही TWG ग्राउंडवर पोहोचलेलो आहे. तर हा बघा इथं TWGचा बॅनर आहे आणि इथे TWG ग्राउंड आहे. हा आता पावसाळ्यात असा दिसतो, सुका असल्यावर त्याची तुम्हाला मी क्लिप दाखवेन. तर सुका असल्यावर तसं कसा ग्राउंड दिसायचा आधी आणि आता दोघांमधले व्ह्यू तुम्हाला दाखवेन. आता पहिले आम्ही टीम पाडून घेतो आणि मग खेळतो पहिले. मावर इथं एवढी मजा येते खेळायला, ती कुठंच नाही. तर काय आता ही आमची बॉलिंग चालू आहे. माझी एक ओव्हर झाली, तो ब्लॅकवाला श्लोक आहे त्याची एक ओव्हर झाली. आता प्रीतमची शेवटची ओव्हर आहे. आता ती 2 पोरं आली आहेत, त्यांना बॉल टाकते, ती हागला.
आता प्रीतमची लास्ट ओव्हर झाल्यावर आमची बॅटिंग आहे. ती 2 पोरं आली आहेत आताच खेळा आणि पाऊस पडतो जरा बारीकसा पाऊस आला आताच. काय व्ह्यू आहे ना यार इथला. इथं तुम्ही जिथं याल ना तुम्ही खेळायला तुमचं मन सुकतं म्हणजे एकदम मन भारी होऊन जाईल इथं आल्यावर. जी इथं खेळायला मजा येते ना ती कुठंच नाही असं वाटतं आम्हाला. काय बघतोस? तर काहीच बारीक पाऊस आला तर मी छत्री घेऊन बसलो इथे व्हिडिओज काढतो थोडेफार क्लिप्स गोळा करतोय. आणि आमचा सायराज उतरला बॅटिंगला आणि बॉलिंगला सार्थक वाढवायला. नीत आमची कंपनी आहे किपिंग करते हर्ष. इथं प्रीतम बसलाय. इथं आहे पार्थ. प्रीतम पाठी बॉल गेली की लक्ष द्या. अरे सायराज काय रे. तर काहीच मगाशी झाला की आम्ही ऑल आऊट झालो सगळे आणि 4 रनवर आम्ही ऑल आऊट झालो. आता परत आमची बॉलिंग आली आहे. सायराज आता बॉलिंग आहे. मी पहिली ओव्हर नाही करत आहे. सायराज बॉलिंगला आहे आणि इथं आम्ही फिल्डिंगला आलोच सगळेजण. आता पुढची ओव्हर मी करणार आहे. आणि आता सगळं जरा थोडा चेंज झाला की श्लोक गेला किपिंगला. मी फोन बंद करतो कारण की आता जरा पाऊस आला आहे. काहीच आम्ही लगातार 3 मॅच हारून ही 4थी मॅच हारायला आलो आहे. कितीचा स्कोअर आहे रे? 32. आम्हाला आता आमच्या टीमला 32चा स्कोअर भेटला आणि आता आम्ही बॅटिंगला उतरलो आहे. हा पहिला बॉलच आऊट झाला. दुसरा प्रीतम उतरला. आता हा वाईड बॉल. तर गाईज मी एवढी भारी बॅटिंग केली आहे ना तर तुम्ही माझी बॅटिंग बघा ना. तुम्ही मला चुम्मा बॅटिंग आहे. तुम्हाला मी क्लिप्स दाखवतो ते बघा. तुम्ही जर माझी बॅटिंग बघायला येडे होऊन जाल. बघा तर माझी बॅटिंग. आणि माझ्याच बॅटिंगसोबत माझ्या मित्रांची पण बॅटिंग दाखवतो. सायराज, प्रीतम, श्लोक त्यांचे पण तुम्हाला बॅटिंग दाखवतो. त्यांचे पण बॅटिंग बघा. तर गाईज मी एवढी भारी बॅटिंग केली आहे ना तर तुम्ही माझी बॅटिंग बघा ना. तुम्ही मला चुम्मा बॅटिंग आहे. तुम्हाला तर गाईज आता आम्ही खेळून निघालेलो आहोत. छत्रीने भिजवतो आहे तुम्हाला. सॉरी अरे फोन पण आहे ना म्हणून बोललो. आणि आता तुम्ही वेदर बघू शकतात. गल्लीनं जायचं आहे. हा वेदर दाखवतो. थांब रे. वेदर बघा तुम्ही. वेदर तिकडचं नको इकडचं दाखव. इकडं चांगलं वेदर आहे. वेदर बघा तुम्ही. एकदम भारी वेदर आलाय. याचं इकडं. तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि हवा का धावत येते कसा. कुठं चाललास? ए भिजलायस ना. भिजना मग कशाला येतोस मारायला. गोबी पकड बॉल. बॅट बॉल बॅट वा. तू बॉस दाखव जा. हे उद्या टेस्टला आपण सोबत जा. हा म्हणजे कसं हे मला पण घे ना. मी भिजलो पूर्ण. भिज अरे माझा फोन आहे म्हणून रे. नाहीतर असा काही विषय नाही तुला घेतला असता. अरे भिजण्याचं भिजलायस नाही गप सुद्धा मी भिजत भरत. तर काहीच घरी जाता आता वडापाव घेतला. आता आम्ही घरी चाललोय. तर काहीच आता मी घरी आलो तर बघतोय की इथं घराला लॉक आहे. आता इथं श्लोक पण आलाय. श्लोकला अर्ध्या रस्त्यात सोडायला चाललोय. इथं घराला लॉक आहे. आता त्याला सोडून येतो. आता आम्ही दोघं अर्ध्या रस्त्यात त्याला सोडून येतो मी 2 मिनिटात. मामाच्या दुकानापर्यंत झाला. कुठपर्यंत? मामाच्या मामाचं दुकान. यो मामाच्या दुकानापर्यंत. तिथंच टॉकापर्यंत सोडतो. नाही चल रे. नाही रे. मला श्राद्ध स्कूलच्या कॉर्नर पण देतो. हो एवढा लांब. चल रे. नाही रे. अरे तुझ्या काय घरातून थांबायचं ना आता. अभ्यास करायचा आहे. नको हा हो अभ्यास कर. तर गाईज मी आता श्लोकला अर्ध्या रस्त्यात सोडून आलो आहे. आता मी घरी चाललो आहे. आता मी 5 मिनटात पोहोचीन घराच्या इथे. तर गाईज मी आत्ताच घरात आलो आहे. आता मी अख्खं माखलेलो आहे. तर म्हणजे आता जाम ओला झालं आहे. टी शर्ट वगैरे सगळं ओलं झालं आहे माझा. आत्ताच मी श्लोकला सोडून आलो. तर मी पहिले आंघोळ वगैरे करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज आत्ताच माझी आंघोळ करून झाली आहे. आता मी खूप दमलेलो आहे. तर जरा वेळ बसलो आहे आंघोळ करून जे बरं वाटतं ना असं बसलं की
जे सुख आहे ना जास्त करणार जाम भारी, असं भारी वाटतं. खेळून आलो मस्त पावसात भिजून आणि मग गरम गरम पाण्याने आंघोळ केली आणि मग असं पंखेखाली आरामात बसलं, जाम भारी वाटतं. तर गाईज आत्ताच पप्पा बोलले की मला की दिवा लावून घे, तुळशीत अगरबत्ती लाव, दिवा लाव. ते आता करतोय मी. तर गाईज मी आता दिवाबत्ती करून आलो आणि इथं बसलोय. 2 मिनिट थांबा, इथं मला फोन ठेवू दे, पहिले सेट करू दे. हां, तर मी आता दिवाबत्ती करून आलो आणि इथं थांबलो आहे आता, म्हणजे स्टडी करायला बसतो. हे बघा मी इथं पुस्तकं घेऊन पण बसलेलो आहे. अरे नीट राहा, फोन नीट राहा. हे बघा पुस्तकं घेऊन बसली इंग्लिशचं, कारण की उद्या क्लासची टेस्ट आहे. म्हणजे डेली रविवारी आमच्या इथे टेस्ट असतात, म्हणजे जसे मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, तर असे डेली संडेला असतात. तर उद्या इंग्लिश आहे, तर त्याची स्टडी करतो आहे मी, तर ते आता करायला बसतो. तर काही माझं जेवण स्टडी पण करून झालं आणि जेवण पण झालं. तर आता मला आली आहे झोप, तर आता मी झोपून घेतो आणि व्हिडिओ एंड करून घेतो. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो.